नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये या दिवशी शेतकऱ्यांना मिळतील। म्हणजेच की सध्या राज्य सरकारवर लाडकी बहीण योजनेसह इतर योजनेमुळे आलेला आर्थिक ताण आणि निधीच्या तुटवड्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांना उशीर होत असल्याची माहिती आता समोर येत आहे। आणि आता 15 ऑगस्ट किंवा रक्षाबंधनासारख्या मोठ्या मुहूर्तावर सरकार शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी देऊन दिलासा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे। एसटी कर्मचाऱ्यांना ड्युटीवर रील्स बनवण्यास आता बंदी। महामंडळाकडून कठोर नियमावली जाहीर करण्यात आली। उल्लंघन केल्यास निलंबनाचा दिला इशारा। अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी। प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी। युरियासाठी कृत्रिम टंचाई। शासनाकडून युरिया मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे। 2 दिवसातच साठा उपलब्ध होईल। बीटात आता 5 रुपये नाही तर 25 रुपयांनी वाढणार आता बोली। खरेदीदारांसाठी नवीन नियम लागू। वसमत बाजार समितीचा ऐतिहासिक निर्णय। राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेची रक्कम पुढील 48 तासामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोल्हापुरामध्ये ही माहिती दिली। महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय। आता निवासी इमारतीमधील दारूंच्या दुकानांवर बंदी घालून जमा करण्यात आले। सोयाबीन धोक्यात। होमनी अळींचा प्रादुर्भाव वाढला। आईच्या नावाला प्राधान्य। मुलांच्या कागदपत्रात मोठा बदल। आता मुलांच्या कागदपत्रावर आईचे नाव। कर्जमाफी ई-केवायसीला सर्व्हर डाऊनचा अडथळा। वेळेत ई-केवायसी न झाल्यास अनेक शेतकरी लाभांपासून वंचित राहण्याची शक्यता। शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन। प्रति हेक्टरी 1 लाख रुपयांची मागणी। सरसकट पंचनामे करून मदत जाहीर करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा। जळगाव जिल्ह्यातील अपडेट। आता आधारचे नवीन ॲप QR कोडवरून होणार आता पडताळणी। जुने आधार ॲप बंद। अधिक सुरक्षित सुविधा। डिजिटल आधार वापराला मिळणार आता वेग। राशन दुकानदारांना 6 महिन्यांपासून कमिशन मिळेना। दुकानदार आर्थिक अडचणीमध्ये। देवरी तालुक्यातील प्रकार। गोंदिया जिल्हा। कन्नड मतदारसंघातील 30,000 मतदार वगळले। 3,289 मतदार झाले पात्र। पडताळणी मोहीम 100% पूर्ण झाली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट। दुसरा गणवेश बेपत्ताच। बूट मोजांसाठी निधी नाही। शाळा सुरू होऊन 1.5 महिना लोटला तरी अजून देखील निधीची प्रतीक्षाच। 16व्या वित्त आयोगात 51 कोटी रुपये मिळणार। 15 ऑगस्टपर्यंत आराखडा अपलोड करा। शिक्षक पदोन्नतीवर ज्येष्ठांचा आक्षेप। सुधारित निर्णयाशिवाय प्रक्रिया नको। 2001 पूर्वीच्या शिक्षकांना TETची सक्ती नसल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी। बँक खात्यात वर्षानुवर्ष अडकलेले पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत। नागरिकांची चिंता आता मिटली। भारतीय रिझर्व्ह बँकेकडून उदम पोर्टल सुरू करण्यात आले। वेळेवर पीक कर्ज फेडणाऱ्या 7,288 शेतकऱ्यांना 1,68,00,000 रुपयांचे व्याज माफ करण्यात आले। बुलढाणा जिल्हा बँकेला केंद्राकडून निधी प्राप्त झाला। पनीर 480 रुपये किलो। ग्राहकांच्या खिशाला फटका। फार्मर ID अभावी 6,398 शेतकरी लाभांपासून वंचित। अपुऱ्या माहितीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप। अकोला जिल्ह्यातील अपडेट। राज्यामध्ये धोधो पाऊस कोसळणार आहे। पुण्यासह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा। म्हणजेच की पुणे आणि सातारा घाट माथ्यावर आज येलो अलर्ट जारी करण्यात आला। त्यासोबतच जळगाव जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण। आणि शेतकरी मित्रांनो, पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर ओसरणार आहे घालण्यात आली। पूर्णा तालुक्यातील 21,922 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे थेट 1,11,00,000 रुपये जमा। अन्नधान्याऐवजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी बाधित नुकसानग्रस्तांना तात्काळ सानुग्रह अनुदान द्या। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांची निवेदनातून मागणी। कुटुंबियांना तातडीने 10,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे। जाचक अटी रद्द कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या। ही होती आतापर्यंतची महत्त्वाची बातमी। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह मराठी बातम्यांसाठी AC मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।